नमस्कार. ॲप्टॅट एज्युटेकतर्फे मी डॉक्टर वैभव मस्के आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. एम पी सी यू पी सी स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा रेल्वे किंवा एल आय सी किंवा इतर कोणत्याही तत्सम परीक्षा नेट सेट किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी काही व्हिडिओज आपण बनवतो आहोत. त्यातला हा व्हिडिओ क्रमांक 6वा असेल किंवा 5वा असेल. तर आज आपण पाहतो आहे की भारतातील त्या काळातले जे सत्ताधीश होते, इसवी सन 1757 नंतरचा इतिहास आपण पाहतो आहोत याच्यानंतरचा. तर त्या काळात जे काही भारतातील राजे होते त्यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने कसे विजय मिळवले, या देशातील सत्ता कशी हळूहळू स्वतःच्या ताब्यात घेतली आणि एक दिवस ईस्ट इंडिया कंपनी कशी या देशावर राज्य करू लागली. हे राज्य करताना त्यांना भारतात कोणते प्रतिस्पर्धी हे महत्त्वाचे होते, ज्यांच्यापासून त्यांनी हा देश जिंकून घेतला, त्याची माहिती आजच्या या लेक्चरमध्ये आपण घेऊया. आता याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांनी हैदराबादच्या निजामाला कसं स्वतःच्या ताब्यात घेतलं किंवा कसं त्याच्यावर कंट्रोल केलं किंवा निजामांचं राज्य कसं ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलं, का राहिलं, याची माहिती घेऊ. हैदराबादची जी निजामशाही आहे ती केव्हा अस्तित्वात आली त्याची पण थोडीफार माहिती घेऊ. ही जी निजामशाही होती हैदराबादची ही फारच पॉवरफुल होती. मात्र सन 1798ला तैनाती फौज पद्धतीद्वारे हैदराबादचा निजाम सरेंडर झाला. मात्र हा जो निजाम आहे ह्या सुरुवात कुठून झाली, तर काही लेक्चर्समध्ये मी सांगितलं आहे औरंगजेबाची माहिती थोडीशी आपण ऐकली असेल. या औरंगजेबाला जेव्हा महाराष्ट्रात औरंगजेब आला सन 1680ला, तर सन 1680 पासून तर सन 1707 पर्यंत औरंगजेब महाराष्ट्रातच होता आणि महाराष्ट्रातच मरण पावला. तर त्याचा एक फार वयोवृद्ध सरदार होता, जुना सरदार होता. त्या वयोवृद्ध सरदाराला औरंगजेबानं सांगितलं, औरंगजेबाला त्याच्या मरताना त्यालाही 4 पोलं होती. एकाचं नाव होतं शाह आलम किंवा मुअज्जम, ज्याला शाह आलम हा किताब ज्याने घेतला आहे. दुसऱ्याचं नाव होतं आजम, एकाचं नाव होतं कामबख्श आणि एकाचं नाव होतं अकबर. तर औरंगजेब मरण पावल्यानंतर सन 1707ला औरंगजेब मेल्यानंतर मुअज्जम आणि आजम यांची लढाई झाली उत्तर भारतात, ज्यात आजम मेला आणि मुअज्जम गादीवर आला. तर औरंगजेब हा फार क्रूर राजा होता असं आपण नेहमी मानतो, की ज्याने वडिलांना कैदेत टाकलं, 4 भावांच्या हत्या केल्या, मुलाची एका हत्या केली होती सुलतान नावाच्या. पण त्याच्या जीवनामध्ये हा जो पोरगा होता कामबख्श, याच्याबद्दल त्याला खूप प्रेम होतं औरंगजेबाला. म्हणजे मानवी स्वभावाचे काही वेगवेगळे पैलू आहे. जो फार क्रूर आहे स्वतःच्या मुलाच्या बाबतीतही, भावांच्या बाबतीतही, वडिलांच्या बाबतीतही, बहिणींच्या बाबतीतही, तो औरंगजेब कामबख्शवर खूप प्रेम करायचा. तर या लढाईच्या अगोदर औरंगजेब जेव्हा मरण पावला आहे शेवटी सन 1707ला, त्याच्या 2 दिवसाच्या अगोदर त्याने आजमला आणि मुअज्जमला पत्र लिहिलं की तुम्ही लढू नका, व्यवस्थित राज्य करा. पण याला माहीत होतं हे लढतील. मग त्याने थोडीशी धमकी दिली की तुमच्यापैकी कोणी सत्तेवर बसो दिल्लीला, तो याला धक्का लावणार नाही कामबख्शला, कारण की याच्यावर माझं खूप प्रेम आहे. याला जर साधा तापही आला तर औरंगजेब जेवत नसायचा त्या काळात, एवढं प्रेम होतं. वरतून त्याने या दोन्ही पोरांना धमकी दिली मरण्याच्या अगोदर की याच्या मदतीसाठी मी चीन किलीच खानला ठेवतो. चीन किलीच खान हा त्या काळात औरंगजेबासारखाच 90 वर्षाचा होता, पण प्रबळ होता, पॉवरफुल होता, लष्कर याचा ऐकायचं, एकनिष्ठ होता औरंगजेबाशी. पुढं मुअज्जम आजमची लढाई होऊन आजम मेला, मुअज्जम गादीवर बसला. मुअज्जमने या चीन किलीच खानच्या सहाय्याने राहणाऱ्या कामबख्शवर हैदराबादला हल्ला केला. गोलकुंडा या ठिकाणी कामबख्श राहत होता चीन खिलीज खानच्या मदतीने. लढाईत मुअज्जमने याला हरवलं, याला खूप जखमा झाल्या आणि हा मरण पावला. अकबर औरंगजेब जिवंत असतानाच भारताच्या बाहेर चालला गेला होता.
म्हणून याच्याबद्दल एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. अशा पद्धतीने औरंगजेबाचे आजम आणि कांबक्ष पोरं मारल्या गेले सन 1707 नंतर. मोअज्जम सन 1712 पर्यंत गादीवर आला. आता हैदराबाद किंवा आजचं जे हैदराबाद आहे किंवा आजचं जे आंध्र प्रदेशमधलं महत्त्वाचं ठिकाण आहे जिथं कांबक्ष राहत होता, ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी चिनकिलीच खानकडे होती, तर त्या चिनकिलीच खानला निरोप पाठवण्यात आले दिल्लीतून की तू दिल्लीचा वजीर बन. मग चिनकिलीच खान वयाच्या 90व्या वर्षी याचा बचाव नाही करू शकला, पण दिल्लीला गेला वजीर म्हणून. वजीराचा फार मोठा मान असायचा त्या काळात, ज्याला पंतप्रधान आपण म्हणूया आजच्या काळात. पण त्याने पाहिलं चिनकिलीच खानने की बादशाह औरंगजेबाच्या नंतर जे दिल्लीच्या गादीवर आलेले बादशाह आहेत ते काही बरोबर वागत नाही, त्यांच्यामध्ये काही शिस्त नाही, त्याच्यानंतर ते म्हाताऱ्या माणसांचा सन्मान ठेवत नाही. औरंगजेबाच्या निधनानंतर सगळं बदललं आहे. म्हणून एक दिवस दिल्लीवरनं निघाला आणि पुन्हा आपल्या हैदराबादकडे आला आणि तिथं त्याने स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश केलं आणि तेच म्हणजे निजामशाही. कारण की या चिनकिलीच खानचं नाव होतं निजाम उल मुल्क, म्हातारा होता. वयाच्या 90व्या वर्षानंतर त्याने सत्ता स्थापन केली आणि पुढे आणखी 10-12 वर्ष जगला. वयाच्या 104 वर्षापर्यंत हा जिवंत होता. याने निजाम उल मुल्क हा किताब घेतला आणि म्हणून याचे जे भविष्यातले वारस आहे हे निजाम या नावानेच ओळखले गेले. हैदराबादचे निजाम म्हणून याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा असे ओळखत गेले. या निजामांची सत्ता हैदराबादला सन 1948 पर्यंत राहिली. स्वातंत्र्यानंतर भारताने हैदराबादच्या निजामावर कारवाई केली आणि यांना भारताच्या बाहेर हाकललं आणि हैदराबाद हा भाग भारतीय राज्यांना जोडण्यात आला, जो एक स्वतंत्र इतिहास आहे. पण हे जे निजाम आहेत हे या देशाच्या जेव्हा यांनी सत्ता स्थापन केली हैदराबादला, तेव्हा महाराष्ट्रासाठी म्हणजे अर्थात मराठ्यांसाठी कायमची कटकट झाली आणि मराठी आणि निजाम यांचं कधी पटेना. याच्यातून अनेक लढाया झाल्या. बाजीराव पहिल्याने निजामाचे पराभव केले. सदाशिवराव भाऊ पेशवा जो आहे त्याने पण हैदराबादच्या निजामाचा पराभव केलेला आहे. त्यानंतर या देशामध्ये 3 सत्ता पॉवरफुल होत्या. एक निजाम तर आहेच, एक मराठे आणि कर्नाटकमध्ये हैदर अली किंवा टिपू सुलतान, हैदर अली नंतर आलेला त्याचा मुलगा टिपू सुलतान. या 3 सत्ता इंग्रजांसाठी पॉवरफुलच होत्या, कारण की इंग्रज यांना हरूच शकत नव्हते. या जर एकत्रित आल्या असत्या तर इंग्रजांना कधी या देशावर विजय मिळाला नसता. तर या 3ही सत्तांचं मात्र एकमेकांशी पटेना. या 3ही सत्ता एकमेकांच्या विरोधात लढून आपलं स्वतःचंच नुकसान करत होत्या आणि ईस्ट इंडिया कंपनी यांची मजा पाहत होत्या. मग हैदराबादचा निजाम आहे त्याला मराठ्यांनी एका लढाईत एवढ्या मोठ्या यानं हरवलं की हैदराबादचा निजाम घाबरला आणि मग तैनाती फौज पद्धत जी आहे, जी इंग्रजांची सिस्टीम आहे, जे इंग्रजांचं लष्कर आहे ते स्वतःकडे मागितलं आणि तैनाती फौज पद्धत हैदराबादच्या निजामाने स्वीकारून स्वतःचं संरक्षण केलं. हा पहिला शासनकर्ता आहे हैदराबादचा निजाम भारतातला की ज्याने तैनाती फौज पद्धत स्वीकारली आणि त्याच्या मदतीला इंग्रजांचं लष्कर राहू लागलं. इंग्रज त्याला मदत करू लागले. पगार इंग्रजांच्या लष्कराचा तो देऊ लागला. मराठ्यांच्या पासून भीती वाटली म्हणून त्याने ही पद्धत स्वीकारली. अशा पद्धतीने भारतातलं निजाम हा इंग्रजांच्या अंमलाखाली गेला किंवा वर्चस्वाखाली गेला. त्यानंतर म्हैसूर अर्थात टिपू सुलतान पर्यंत काय संबंध इंग्रजांशी यांचे आले ते देखील पाहू. हैदर अली हे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे. हैदर अलीने चिक्क कृष्णराव नावाचा एक राजा होता त्याच्यापासून म्हैसूरची सत्ता मिळवली. श्रीरंगपट्टणम हे त्या काळात त्याच्या राजधानीचं ठिकाण बनलं. आता चिक्क कृष्णदेवराय कोण होता तर विजयनगर साम्राज्य होतं. त्या विजयनगर साम्राज्याचा 1565ला पराभव झाला. त्याच्यानंतर त्याचे जे काही लोक होते विजयनगरमधले राजे ते पळाले आणि त्यातल्याच एका राजाने भविष्यामध्ये सध्याच्या म्हैसूरला स्वतःची सत्ता स्थापन केली. त्याच्यातला हा एक राजा होता चिक्क कृष्णराव.
याचं प्रजेकडे लक्ष नव्हतं. या घटनेनंतर 201 वर्षानंतर याच्या राज्यामध्ये अनागोंदी कारभार होता आणि त्याच्याच राज्यातल्या हैदर अलीने याच्यापासून सत्ता स्वतःच्या ताब्यात आणली, याला कैदेत टाकण्यात आलं. अशा पद्धतीने म्हैसूरचा हैदर अली हा सम्राट झाला किंवा सत्ताधीश झाला. याच्या काळामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे निजाम आणि मराठे हे तीन लोक पॉवरफुल होते. हैदर अलीने प्रामाणिक प्रयत्न केले की मराठ्यांच्या सोबत हैदराबादच्या निजामासोबत अलायन्स करायचं आणि इंग्रजांना बाहेर काढायचं. मात्र हैदर अलीला त्याच्यात यश नाही आलं. हैदर अली आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्यासोबत इंग्रजांच्या ज्या 4 प्रसिद्ध लढाया झाल्या, ज्याला म्हैसूरच्या लढाया म्हणतात, त्या इसवी सन 1767-69, 1780-84, 1790-92 आणि 1799 अशा 4 झालेल्या आहेत. थोडीफार माहिती सांगतो. या लढाईमध्ये हैदर अली याने मराठ्यांची मदत मिळवण्याचा इमानदारीने प्रयत्न केला, पण मराठ्यांनी त्याला मदत केली नाही. त्याने मराठ्यांना, हैदराबादच्या निजामाला समजावून सांगितलं की या देशाचा खरा धोका ईस्ट इंडिया कंपनी आहे. आपण आपले जे वाद आहे ते नंतर सोडू, परंतु पहिले या लोकांना या देशाच्या बाहेर काढू. तर हैदर अलीला एवढं सिरियस मराठ्यांनी पण घेतलं नाही, हैदराबादच्या निजामानी पण घेतलं नाही. हैदर अलीचे प्रयत्न वाया गेले. पुढं 1780 ते 84च्या दरम्यान हैदर अली आणि इंग्रजांचा संघर्ष झाला. संघर्ष चालू असतानाच हैदर अली सन 1784ला कॅन्सरनी मरण पावला. हैदर अलीच्या नंतर त्याचा पोरगा टिपू सुलतान, जो इतिहासात फार गाजला, ज्याच्यावर भगवान एस गिडवानींचं एक नॉवेल आहे जे सर्वांनी वाचलं पाहिजे, आणि त्या नॉवेलचं नाव आहे दी स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान. त्याच्यामध्ये आणखी जास्त माहिती आपल्याला मिळेल. सन 1790 ते 92 मध्ये टिपू आणि इंग्रजांची लढाया झाल्या. या लढायांमध्ये टिपू सुलतानने मराठ्यांची आणि हैदराबादच्या निजामाची मदत मिळवण्याचे त्याच्या वडिलांसारखेच प्रयत्न केले, पण दुर्दैवाने यालाही ती मदत मिळवता आली नाही. याला बॅकफूट जावं लागलं. एवढंच नाही तर टिपू सुलतानला आपले 2 पोरं ईस्ट इंडिया कंपनीकडे ओलीस म्हणून ठेवावे लागले. जोपर्यंत टिपू सुलतान खंडणी देणार नाही, काही प्रांत देणार नाही, तोपर्यंत हे पोरं तिथंच राहतील, अशी याच्यावर कंडिशन टाकण्यात आली. अत्यंत दुर्दैवी सम्राट. टिपूने आपले 2 पोरं इंग्रजांकडे पाठवले. पुढे या टिपू सुलतानच्या सोबत इंग्रजांची 1799च्या मे महिन्यात जी लढाई झाली त्याची काही कारणं आहे. टिपू सुलतानने पुन्हा प्रयत्न केले की निजाम आणि मराठ्यांची मदत मिळाली पाहिजे, पण याला नेहमीसारखी मदत मिळाली नाही. कारण की भारतातले जे राजे होते ते एकमेकांना मदत करण्याच्या ऐवजी एकमेकांसोबतच लढण्यात गुंतले होते. इंग्रजांची जी पॉलिसी होती, कंपनीची जी पॉलिसी होती, ती अशीच होती, डिव्हाइड अँड रूल, ज्यामध्ये कंपनी यशस्वी होऊन राहिली होती. याच्या 1799च्या लढाईचं प्रमुख कारण असं आहे की टिपूने फ्रेंच जो सेनापती होता त्या काळातला फ्रान्सचा, नेपोलियन बोनापार्ट, जो इंग्रजांचा कट्टर शत्रू होता, त्या नेपोलियन बोनापार्टला पत्र पाठवून मदत मागितली. नेपोलियन फार मोठा सेनानी होता, इंग्रजांचा फार राग करायचा. टिपूने पत्रात लिहिलं त्याला की आमच्या देशामध्ये मी हतबल झालो आहे, मी एकटा असा आहे की जो ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढाईसाठी सगळ्यांची मदत मागतोय, पण मला भेटत नाही. मला जर तुम्ही मदत करू शकत असाल तर ताबडतोब या, कारण की मला हा देश वाचवायचा आहे. असं म्हणतात की हे पत्र इंग्रजांनी पकडलं, टिपूला जाब विचारला. टिपू फार महान सेनापती याच्यासाठी पण आहे, फार महान राजा याच्यासाठी पण आहे की याने मिसाईल्स बनवले. त्याला या मिसाईल्सला टिपूने, हा पहिला राजा आहे भारतातला की त्याने तखरत हे नाव दिलं. तखरत म्हणजे मिसाईल त्याच्या भाषेत. पहिला असा राजा आहे की ईस्ट इंडिया कंपनीला हरवण्यासाठी बॉम्ब आणि बंदुकांपेक्षाही मिसाईल बनवणारा राजा. ही सगळी माहिती ईस्ट इंडिया कंपनीला होती. त्याच्या दरबारामध्ये इंग्रजांचे रेसिडेंट असायचे. दुर्दैवाने याला मदत मिळत नव्हती. मराठा, निजाम याच्यासोबत भारतीय लोकांची मदत त्याला मिळत नव्हती. इंग्रज त्याच्या राज्यामध्ये तो मुसलमान आहे, हिंदूंचा राग करतो असा अफवा पसरवत होता, पण याला पुरावे नाहीत. नेपोलियनला मदत मागितली टिपूने, हे इंग्रजी कागदपत्रांमधून दिसून पडतं. नेपोलियनने त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं.
नेपोलियन जर यावेळेस भारतात आला असता तर भारताचा इतिहास बदलला असता, पण असं होत नसतं. जर तरला कोणत्याच याच्यात किंमत नसते. नेपोलियन बोनापार्ट याने काही जहाजं बनवली, भारतात जाण्यासाठी सैनिकांची भरती केली, भारतात लवकरच तुझ्या मदतीला येतो अशा आशयाचे पत्रही पाठवले टिपूला. दुर्दैवाने हे देखील पकडल्या गेल्याची शक्यता आहे. ताबडतोब ईस्ट इंडिया कंपनी सावध झाली. नेपोलियनला तू का पत्र लिहिलं, त्याला का भारतात बोलवलं, याचा जाब टिपू सुलतानला विचारला गेला. त्यानंतर टिपूने नाकारलं. ही एक पॉलिटिकल त्याची एक हे होतं, उत्तर होतं की मी अशी कोणतीच मदत मागितली नाही, माझ्यावर खोटे आरोप आहेत. इंग्रजांना हे लक्षात होतं की हा जर आला तर इतिहास बदलेल, किंवा याला उद्या जर मराठ्यांची मदत भेटली तरी आपल्याला कठीण जाईल. डिव्हाइड अँड रूल या नेहमीच्या पॉलिसीप्रमाणे इंग्रजांनी टिपूचा शेवट करण्याचं ठरवलं. मे 1799ला झालेल्या लढाईत टिपू श्रीरंगपट्टणमला म्हणजे अर्थात म्हैसूरला लढू लागला. इमानदारीने लढला. त्याच्या अंतर्गत जे लोक होते त्याच्या सैन्यामध्ये, त्यांच्यामध्ये पण इंग्रजांनी फितुरी निर्माण केली होती. लढता लढता टिपूने तखरत अर्थात मिसाईलचा वापर देखील केल्याची नोंद आहे. आणि लढता लढता अत्यंत पराक्रमीपणाने टिपू हा जखमी होऊन पडला आणि लढाईत मरण पावला. इंग्रजी कागदपत्रांमध्ये असं लिहिलेलं आहे की रात्र झाली असल्यामुळे लढाई थांबली, पण टिपू मारल्या गेलेला आहे, त्याचं सैन्य पळालेलं आहे, त्याचे जे सैन्यातले लोक आहेत ते आता आम्हाला येऊन भेटलेले आहेत. त्याच्यानंतर आता टिपूची राजवट नाही आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रेताला शोधल्या गेलं, त्याचं प्रेत सापडलं, त्याची तलवार सापडली जी त्याने अत्यंत जबरदस्त पकडून ठेवली होती. मरताना तिच्या हातात ती घट्टपणे रुतली होती. इंग्रजांनी ती तलवार इंग्लंडमध्ये नेली, बॅकिंगहम पॅलेसमध्ये ठेवली. 8-10 वर्षाच्या अगोदर विजय माल्या या उद्योगपतीने ती भारतात आणली. तीच टिपू सुलतानची प्रसिद्ध तलवार. नंतर कायमचं यांचं राज्य समाप्त करून वाडियार घराण्याच्या एका राजाकडे ते देण्यात आलं, जे नाममात्र राज्य बनलं. अशा पद्धतीने निजामानंतर सन 1799 मध्ये टिपूचा देखील इंग्रजांनी पराभव करून आपला एक मोठा शत्रू दूर केला. त्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांसोबत इंग्रजांचा कसा संघर्ष झाला हे देखील मजेशीर आहे. इंग्रज आणि मराठा 3 संघर्ष झालेत. त्या 3 संघर्षापैकी पहिला संघर्ष का झाला त्याची पण कारण आपण शोधू. महाराष्ट्रामध्ये पेशवाई होती यावेळेस, आणि पेशवाईमध्ये एक राजा होता माधवराव पेशवा. माधवराव हा सन 1761ला गादीवर बसला आणि सन 1772-73 पर्यंत हा सत्तेवर होता. टीबी या आजाराने याचं निधन झालं. त्यानंतर याचा भाऊ नारायणराव हा गादीवर आला आणि सन 1773ला अवघ्या 6 महिने त्याची हत्या झाली. याची हत्या करण्यामध्ये याचा काकाच होता रघुनाथराव, आणि म्हणून या रघुनाथरावच्या विरोधात 12 मराठ्यांची एक संघटना बनली, ज्याला बारभाई म्हणतात, ज्याच्यामध्ये इतिहासात प्रसिद्ध असणारे नाना फडणवीस आहे, सखाराम बोकील आहे, असे काही 12 लोक आहेत की जे याच्या विरोधात एकत्रित आले. आणि तत्कालीन एक न्यायाधीश होता रामशास्त्री प्रभूने नावाचा. त्या रामशास्त्रीने असा निकाल दिला की नारायणरावच्या हत्येत त्याच्या काकाचा हात आहे, म्हणून याला पण देहांत प्रायश्चित घेतलं पाहिजे. मग या 12 लोकांनी याला सत्तेवरून काढून टाकलं. म्हणून हा इंग्रजांकडे गेला. रघुनाथराव इंग्रजांकडे गेला सन 1775ला, आणि याच्यामुळे मराठा आणि इंग्रज संघर्ष निर्माण झाला. मराठे फार पॉवरफुल होते, पण सन 1775 पासून सन 1782 पर्यंत 7 वर्ष यांच्या ज्या संघर्ष झाले त्याच्यात ना मराठे हारले ना इंग्रज जिंकले. म्हणजे सातत्याने संघर्ष झाले, मराठ्यांची शक्ती कमजोर होत गेली, पण तरी मराठ्यांनी इंग्रजांचे धोके ओळखले नाही. पुढे सन 1782ला सालबाई नावाच्या ठिकाणी एक तह झाला, आणि या तहानुसार ही लढाई संपली. रघुनाथरावला पेशवा बनून मान्यता मिळाली नाही, तर नारायणरावच्या मुलाला, जो एका दिवसाचाच होता, त्याला पेशवा म्हणून भविष्यात मान्यता देण्यात आली. इंग्रजांच्या पासून जे प्रांत मराठ्यांनी मिळवले होते ते परत करण्यात आले. मराठ्यांपासून जे इंग्रजांनी प्रांत मिळवले होते ते मराठ्यांना परत करण्यात आले. आणि म्हणून या लढाईने
फक्त एवढं दिसून आलं की भविष्यात मराठ्यांचा संघर्ष हा इंग्रजांसोबत होणार आहे. पण तरी मराठे या लढाईनंतर सावध झाले नाही, हे मराठ्यांचं दुर्दैव. हा होता तो पहिला मराठा इंग्रज संघर्ष 1775 to 1782. 7 वर्ष चालला म्हणून याला सप्तवर्षीय युद्ध देखील इतिहासात म्हणतात. त्यानंतर दुसरा जो संघर्ष आहे मराठा इंग्रज युद्ध, तो तैनाती फौज पद्धतीमुळे या शिंदे आणि भोसलेंनी केला. झालं असं की 1802 मध्ये मराठ्यांचा शेवटचा जो बाजीराव नावाचा पेशवा आहे, बाजीराव 2, हा जो पेशवा आहे हा सत्तेवर होता, बाजीराव 2. तर आपल्या बाजीरावची, मराठ्याच्या पेशव्याची, म्हणजे त्या काळात मराठ्यांच्या अंडरमध्ये काम करणारे ग्वाल्हेरला शिंदे होते, बडोद्याला गायकवाड होते, पटवर्धन होते, इंदोरला होळकर होते, तिकडे बुंदेलखंडात बुंदेले होते. हे सगळे लोक मराठ्यांच्या पेशव्यांनी तयार केलेले होते, पहिल्या पेशव्यांनी. पण आता ते पॉवरफुल झाले होते. तर या लोकांपैकी होळकर जे इंदोरला आहे आणि शिंदे जे ग्वाल्हेरला आहे, यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. आणि म्हणून एका प्रकरणात, होळकर आणि शिंदेच्या एका प्रकरणात बाजीरावकडे पत्र आलं की आमचा निकाल लावा. बाजीरावने शिंदेच्या बाजूने, शिंदेची ताकद जास्त होती, बाजीरावला फार कर्तबगार राजा म्हणता येत नाही, त्याला राजकारणाची तेवढी जाण नव्हती. त्यानंतर त्याने योग्य बाजू घेतली नाही, शिंदेच्या बाजूने निकाल दिला. आणि म्हणून यशवंतराव होळकर, जो होळकरांचा प्रमुख आहे, तो बाजीरावच्या विरोधात पुण्याला चालून आला. या बाजीराव विरुद्ध चालून आला यशवंतराव होळकर. बाजीरावला शिंद्यांनी मदत केली नाही. इंग्रज तशा संधीची वाटच पाहायचे की केव्हा हा मदत मागतो, केव्हा आम्ही याला तैनाती फौज पद्धतीची मदत करतो, केव्हा याला गुलाम करतो. मग या बाजीराव 2ने पाहिलं की आपल्याला यशवंतराव होळकर पुण्यावरून चालत आलाय, पुण्यावर आला, आपण वाचू शकत नाही, म्हणून हा सरळ सरळ वसईला पळाला. वसईला इंग्रज होतेच. ही घटना आहे 31 डिसेंबर 1802 ची. 31 डिसेंबर 1802ला हा वसईला पळाला. इंग्रज अधिकाऱ्यांसोबत त्याने ताबडतोब तैनाती फौज पद्धत स्वीकारली. इंग्रजांनी ताबडतोब त्याला मान्यता दिली. तैनाती फौज पद्धत अशी होती की आता इंग्रजाचं सैन्य याच्या मदतीला राहील, इंग्रजांचा एक रेसिडेंट याच्या दरबारात राहील, इंग्रजांचे शत्रू हे याचे शत्रू असतील, इंग्रजांचे मित्र हे याचे मित्र असतील, या सैन्याचा पगार याला द्यावा लागेल. त्यानंतर इंग्रजांना विचारल्याशिवाय हा काही करू शकणार नाही. झाला अडकला हा. यशवंतरावला जेव्हा माहीत झालं तेव्हा यशवंतरावला फार दुःख झालं. अशा पद्धतीने मराठ्यांचा तैनाती फौज पद्धत स्वीकारणारा हा पहिला राजा बाजीराव 2. त्यामुळे शिंदे आणि भोसले चिडले आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढाया केल्या, पण त्यांच्या त्या लढाया औट घटकेच्या ठरल्या. इंग्रजांनी लवकरच त्यांचे पराभव केले. आपल्या वराडामध्ये 1803ला नागपूरकर भोसल्यांनी देवगावच्या तहाने तैनाती फौज पद्धत स्वीकारली. शिंदे देखील तैनाती फौज पद्धती स्वीकारून मोकळे झाले. मग या बाजीराव 2ने काही दिवसानंतर जेव्हा पाहिलं की आपण आता अडचणीत आहोत बा, तर पेंढारी लोक असायचे त्या काळात आणि रामोशी लोक असायचे, ज्यांच्या भीतीने अनेक गावांमध्ये परकोट बांधलेले गेलेले आहेत. तर या पेंढाऱ्यांचा आणि रामोशांचा मी बंदोबस्त करतो, म्हणून मला सैन्य निर्माण करायचं आहे, असं इंग्रजांना पत्र लिहिलं. आणि मग त्र्यंबकजी डिंगळे नावाचा एक व्यक्ती होता, त्या त्र्यंबकजी डिंगळेला सांगितलं की यांच्यासाठी, यांच्या विरोधात लढण्यासाठी सैन्य जमव, मात्र तुला यांच्या विरोधात लढायचं नाही, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढायचं आहे आणि मला मोकळं कर या संकटातून, मी अडकलो आहे याच्यात. इंग्रज हुशारच होते. याच दरम्यान याने सैन्य पण तयार करणं सुरू केलं, पण इंग्रजांचं लक्ष होतं. तर बडोद्याचा एक गंगाधर शास्त्री नावाचा दिवाण बाजीराव 2ला भेटायला आला, कारण की त्यावेळेस बडोदा आणि पेशवा यांच्या दरम्यान काही गोष्टी सुरू होत्या. बऱ्याच दिवसापासून बडोद्यापासून खंडणी आली नव्हती, अर्थात पैसा आला नव्हता पेशव्यांना. तर गंगाधर शास्त्री बोलणी करायला आला बाजीराव सोबत.
बोलणी असफल राहिली. गंगाधर शास्त्री बऱ्याचदा बाजीरावला बोलायचा. शेवटी आता काही दिवसांना आणखी बोलणी करू म्हणून या गंगाधर शास्त्रीने पंढरपूरला जायची इच्छा व्यक्त केली आणि पंढरपूरच्या मंदिराच्या समोर, विठ्ठलाच्या मंदिरासमोर याला ठार मारण्यात आलं. बहुतेक त्र्यंबकजी डेंगळेंनी मारलं, त्याच्या माणसांनी मारलं. मग याला इंग्रजांनी, हा वॉन्टेड होताच, म्हणजे बहाणा पाहतच होते इंग्रज, मग याला अटकेत टाकलं आणि अशा पद्धतीने बाजीरावचा हा कट उधळला गेला इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी सैन्य जमवण्याचा. परंतु बाजीराव काही थांबला नाही. या शेवटच्या पेशव्याने बरेचसे प्रयत्न केले. त्याच्या दोन बाजू आहे. पहिली बाजू त्याची काळी बाजू आहे की ज्याने तैनाती फौज पद्धत स्वीकारली, पण दुसरी बाजू त्याची अशी आहे की ज्याने तैनाती फौज पद्धतीतून निघण्यासाठी प्रयत्न देखील केले. यातूनच तिसरं मराठा इंग्रज युद्ध झालं. या तिसरा इंग्रज मराठा युद्ध इसवी सन 1818 जानेवारी महिन्यात झालं. अगदी पहिल्या तारखेला झालं असं की बाजीराव दोनने आता बापू गोखले याला आपला सेनापती नेमलं आणि त्याला सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजे कचाट्यात मी सापडलो आहे. माझ्यावर एक इंग्रज रेसिडेंट लक्ष ठेवतो. त्याच्यानंतर मला इंग्रजांचा मित्र, स्वतःचा मित्र मानावा लागतो. इंग्रजांचे शत्रू मला स्वतःचे शत्रू मानावे लागतात. हे जे तैनाती फौज आहे त्यांचा पगार द्यावा लागतो. जर पगार देऊ शकलो नाही आपण तर त्यांचा प्रदेश द्यावा लागतो. हे सैन्य काही जात नाही आणि त्याच्यामुळे आता मला असह्य झालेलं आहे की एवढं मोठं मराठा साम्राज्य हळूहळू मी गुलामगिरीत ढकललं आहे. त्यानंतर मराठ्यांना आता निजामाची मदत मिळण्याची कारणं नाहीत. त्यानंतर हैदर अली किंवा टिपू सुलतान आता आपल्याला मदत करू शकत नाही कारण की ते मेले होते तोपर्यंत. आता आपण एकटे पडलो. कोणत्याही परिस्थितीतून आपल्याला याच्यातून आता बाहेर पडायचं आहे. बापू गोखलेने सैन्याची रचना केली, निर्मिती केली. बापू गोखले हा एकनिष्ठ होता बाजीराव दोन सोबत. मग बापू गोखलेने सैन्याची तयारी केली. इंग्रजांचं लक्ष असलं तरी त्याने फार गंभीरपणे सैन्याची भरती चालू ठेवली. आपल्या मालकाला याच्यातून मुक्त करायचा आहे हा निश्चय त्याने केला. त्याच्यानंतर याच्यातून आता केव्हाही लढाई होईल हे क्लिअर होऊ लागलं. मग सध्याचं जे पुण्यामध्ये पर्वती नावाची टेकडी आहे त्या पर्वतीला बाजीराव दोन आणि बापू गोखले सैन्यासहित उपस्थित झाले आणि त्यांनी लढाईचं डिक्लेरेशन केलं. ॲक्च्युली फार मोठी तयारी यांची झाली होती असं नाही, पण आता कोणत्याही परिस्थितीत यांच्या कचाट्यातून बाहेर पडायचंच. इंग्रजांनी ती पर्वती नावाची टेकडीच घेरली आणि हे जे सैन्य होतं बापू गोखले किंवा बाजीराव दोन जवळ तेवढं प्रशिक्षित नव्हतं इंग्रजांच्या तुलनेमध्ये. त्यांच्याजवळ इंग्रजांच्यासारखी शस्त्र नव्हती, इंग्रजांसारखी ध्येय धोरणं नव्हती, प्लॅनिंग्ज नव्हती, त्याच्यानंतर पर्याय उपलब्ध नव्हते. पण तरी इंग्रजांच्या कचाट्यातून बाजीराव दोनने निसटण्यासाठी केलेली लढाई महत्त्वाची आहे. या लढाईत इंग्रजांच्या तोफा सुरू झाल्याबरोबर बाजीरावचं अवसान गळालं. बाजीराव घाबरला. त्याच्यानंतर दोन चार तासातच बापू गोखले ठार झाला. जो सेनापती आहे तोच मारला गेला. आता लढायला कोणीच नाही आहे. सैन्यात पळापळ सुरू झाली. तर या बाजीराव दोनने देखील, बाजीराव दोन हा युद्धभूमीतून बाहेर पडला, पळायला लागला. त्याच्यासोबत निवडक 100-200 लोक, त्याच्या बायका, पोरं, थोडासा खजिना. आणि मग तो अशा गोष्टीची इंग्रज वाटच पाहायचे. इंग्रज याची वाट पाहत होते. इंग्रजांनी पुन्हा याच्यावर काही अटी टाकल्या. पहिली अट की तुला महाराष्ट्रात आता राहता येणार नाही, महाराष्ट्रातून तुला आता दूर जावं लागेल. तुला आम्ही 8 लाख पेन्शन देऊ. त्याला 8 लक्ष रुपये पेन्शन पण आता मिळायला लागलं. पण तुला महाराष्ट्रात राहता येणार नाही, दरबार भरवता येणार नाही, राजे लोकांसोबत संबंध ठेवता येणार नाही, अशा कंडिशन्स त्याच्यावर टाकल्या या बाजीराव दोनवर. आणि मग बाजीराव दोनला विठ्ठूर, हे कानपूर जवळ आहे, ज्याला ब्रह्मवर्त पण म्हणतात, येथे पाठवण्यात आलं. इंग्रज कधी तिथचा व्यक्ती तिथं ठेवत नव्हते. राजा म्हणून एखाद्याला डिसमिस केलं की दूर पाठवायचे. कारण आहे की इथं जर ठेवलं इच्छा राजाला तर लोक जमतात, त्याला राजा म्हणतात.
त्यानंतर तो केव्हाही बंड करू शकतो, कट करू शकतो, कारस्थानं करू शकतो, म्हणून त्याला इथं ठेवायचं नाही, दूर ठेवायचं. म्हणून याला विठूरला पाठवलं. जसं रत्नागिरीला एका थिबाला ठेवण्यात आलं होतं, तो ब्रह्मदेशचा राजा होता, याला विठूरला पाठवण्यात आलं. याच्यासोबत 100-200 कुटुंब महाराष्ट्रातून गेले आणि याच्यासोबत राहू लागले. या बाजीराव दोनची सत्ता 1818ला समाप्त करण्यात आली. हेच तिसरं मराठा इंग्रज युद्ध ज्याच्यात बापू गोखले मेला होता. मराठ्यांची सत्ता संपली. इंग्रजांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवण्यात आला. बाळाजी पंत नातू नावाच्या एका माणसाने इंग्रजांचाच तो जॅक फडकवला. त्यानंतर मराठ्यांचं राज्य जे ओरिजिनल भोसले घराण्याचं होतं त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे अशी घोषणा इंग्रजांनी केली. आणि अशा पद्धतीने साताऱ्याचा काही भाग भोसलेंच्या ताब्यात आला. प्रतापसिंग भोसले यांना तिथचा राजा मानण्यात आला. पण बाकीचा प्रदेश इंग्रजांनी स्वतःच्या अंमलाखाली घेतला. इंग्रजांना आता विरोध होईल अशी कोणतीही शक्ती भारतात राहिली नाही. सन 1798च्या तैनाती फौज पद्धतीमुळे निजामांनी इंग्रजांचं पूर्णपणे गुलामगिरी पत्करली. हैदर अली किंवा त्याचा मुलगा टिपू सुलतान याला कोणतीही मदत तत्कालीन भारतीय शासकांकडनं अर्थात प्रबळ असणाऱ्या मराठ्यांकडनं किंवा निजामाकडनं न मिळाल्यामुळे 4 लढाया करून हैदर अली आणि टिपू सुलतान हे देखील इंग्रजांच्या समोर नामशेष झाले. बाजीराव दोनने 31 डिसेंबर 1802ला तैनाती फौज पद्धती स्वीकारल्यामुळे त्याचं देखील स्वातंत्र्य हिरावलं गेलं. त्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न हे अपयशी ठरले. त्यातून तिसरं इंग्रज मराठा युद्ध होऊन बाजीराव दोनची सत्ता संपुष्टात आली. बाजीराव दोनला राजा म्हणून पेशवा म्हणून मान्यता समाप्त करण्यात आली. अशा पद्धतीने हा मराठ्यांचा शेवटचा पेशवा ठरला. बाजीराव दोन नंतर पेशवाई पूर्णपणे 1818ला संपुष्टात आली. त्याला विठूरला पाठवण्यात आलं, जिथं तो छोटासा दरबार भरवायचा. त्याच्या सहाऱ्याने जे लोक गेले होते त्यांच्यासोबत चर्चा करायचा. त्याला 8 लक्ष रुपये पेन्शन पण देण्यात आली, 8 लाख रुपये इयरली. आणि महाराष्ट्रापासून दूर होता, त्याची काही आता भीतीच नव्हती. त्या काळात 8 लक्ष रुपये पेन्शन म्हणजे खूपच झाली त्या काळात, जिथं 5-6 रुपयाचं महत्त्व होतं. अशा पद्धतीने बाजीराव दोन हा शेवटचा पेशवा देखील इंग्रजांच्या समोर हतबल झाला. मराठे देखील संपले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात पंजाब जर सोडला तर सगळं काही भारतच येऊन गेला. पंजाबचा काही भाग जर सोडला तर अख्ख्या भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आलं. हळूहळू हे सगळे सत्ताधीश जे होते ते आपण कसे डिवाइड अँड रूल पॉलिसीने नष्ट केले हे इंग्रजांनी आपल्याला समजून सांगितलं, दाखवून दिलेलं आहे. अजूनही भारत एकसंघ कधीच होत नाही. अजूनही डिवाइड अँड रूल पॉलिसीचा वापर आपल्या देशाला विघटित करण्यासाठी केलाच जातो. इतिहासातून हेच शिकायचं असतं. अशा पद्धतीने भारताचा या 3 सत्ता नामशेष झाल्यानंतर इंग्रजांना आता खऱ्या अर्थाने कोणताच धोका उरला नाही. आणि इसवी सन 1818 पासून तर इसवी सन 1857चा उठाव होईपर्यंत पुढच्या या 30 वर्षामध्ये इंग्रजांनी या देशाचं खूप मोठं शोषण पण केलं. ते राजकीय शोषण होतं, ते आर्थिक शोषण होतं, ते सामाजिक शोषण होतं, ते धार्मिक पण शोषण होतं. आणि त्याच्यामुळे एका काळाचा गतवैभव असणारा आपला देश, आपले सगळे सत्ताधीश गुलामगिरीत गेले आहेत हे भारतीय जनतेला दिसायला लागलं. मुकाट्यानं ती लोक ती पाहू लागली. त्यानंतर या देशात आता आपलं राज्य नाही आहे, मग इंग्रज तर गेले पाहिजे, कंपनीचं राज्य गेलं पाहिजे अशी भावना ठेवणारी काही लोक तयार होत होते. यातूनच इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतात 106 उठाव झाले. या घटनेनंतर ज्याची नोंद इंग्रजांनी घेतलेली आहे. पण ईस्ट इंडिया कंपनीला हाकलण्यासाठी जो खरा उठाव झाला तो 1857चा उठाव आहे. एक असा उठाव ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात या देशात झाला की कंपनीला जावं लागलं. ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती झाली आणि कंपनीची राज्य संपलं. मात्र या 3 सत्ताधीशांना हरवून ईस्ट इंडिया कंपनीने या देशातील राजकीय व्यवस्थेचा शेवट करून स्वतःचं सत्ता निर्माण केली या शंकाने. थँक्यू.